लाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सुनील तटकरेंनी घेतली अमित शहा यांची भेट। सुप्रिया सुळेही पोहोचल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला। दिल्लीतल्या घडामोडींना आलाय वेग। इंधनामधील इथेनॉलच्या मिश्रणावरून गडकरींच्या विरोधात वादंग। गडकरी पोहोचले मुंबई उच्च न्यायालयात। उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणीची शक्यता। पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरच्या विरोधात समाज माध्यमामध्ये संताप। रियाचा पोलिसांकडे हस्तक्षेपाचा अर्ज। नॉयडातल्या सोया चाप बनवणाऱ्या कारखान्यातला किळसवाणा व्हिडिओ देशभरात व्हायरल। सर्वत्र संतापाची लाट। संबंधितांवर कारवाईची मागणी। मुंबईकरांच्यासाठी महत्त्वाची बातमी। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाचं काम 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या फडणवीसांच्या सूचना। फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांना उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची आली आठवण। समाज माध्यमात दिल्या शुभेच्छा। उजनीतून 15,000 क्युसेक विसर्ग सुरू। भीमेच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। 1.5 वर्षापासून शाळेत एकच शिक्षक। विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात। पालकांचा संताप व्यक्त। ठाण्यात भाजपा विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा पेटण्याची शक्यता। विकास कामांचं उद्घाटन पुन्हा करा, भाजपाची मागणी। टीईटी आणि सीटी पेपर फुटी प्रकरणी दादा भुसेंनी राजीनामा द्यायला हवा। युवक काँग्रेसनं दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम। आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले कपिल सिब्बल। गुन्हा दाखल कराल तर कायदेशीर लढाई लढू, सिब्बल यांचा इशारा। राज्य लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याचा बनाव रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार। औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटलेला नाही, आयोगाचं स्पष्टीकरण। राज्य लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याची तक्रार करणारा तक्रारदारच पलटला। पुन्हा परीक्षा घेण्यासाठी रचला होता बनाव। पोलीस तपासात माहिती आली समोर। नंदुरबारच्या कोचिंग क्लासमधून राज्य लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याचा आमदार रोहित पवारांचा दावा। सीबीआय चौकशीची केली मागणी। ऑगस्ट क्रांती दिनी मुंबईमध्ये पेपरफुटी विरोधात आंदोलन। झुरळ क्रांती दलासह डाव्या विद्यार्थी संघटनांचा संयुक्त मोर्चा। केंद्राकडून संसदेत सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर। लोकसभेमध्ये विरोधकांचा प्रचंड गदारोळ। चर्चेऐवजी विरोधक पळाले। मुजोर म्हात्रेची नरमाई। हायकोर्टाला केली विनंती, तुरुंगातून लवकरात लवकर बाहेर काढा। रुग्णालयानं वांगचुक यांना घरी पाठवलं, पण वांगचुक पोहोचले राजघाटावर। माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। कर्नाटकातल्या साई भक्तांकडून साईचरणी चांदीची मूर्ती अर्पण। साईबाबा संस्थानकडून भक्तांचा सत्कार।